नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर म्हटलं तर नक्कीच लाईक करा. प्रचंड नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर बांगलादेश बॉर्डर बंदीचा कांदा निर्यातीला फटका बघू शकता. महत्त्वाचे अपडेट आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांगलादेशीकडून अघोषितपणे आयात थांबवण्यात आल्याने महाराष्ट्रात विशेष लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झाले असताना निर्यात बाजार बंद झाल्याचे स्थानिक या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाचे अपडेट म्हणजे फटका. यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झाले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून भावही परवडण्यासारखे या ठिकाणी बघितलं नसल्याने शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. निवृत्ती निहारकर, शेतकरी दर कमी होऊ नये यासाठी केंद्राकडून प्रयत्न आवश्यक आहे. नाफेड खरेदीलाही सध्या फारसा वेग नाही. खरेदी होत आहे पण तो पुरेशी नाही. त्यात बांगलादेशाला आयात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या ठिकाणी बघू शकता मनोज जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव. बांगलादेशला दररोज शेकडो ट्रक कांद्याची निर्यात होत होती. सध्या ही पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही संकटात आहे. सरकारने निर्यात पुरवत राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटून दिलेला मोठ्या माहितीपूर्ण कांदा बाजाराचा अभ्यास होतोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र व्हिडिओ आपण धन्यवाद.